मोठ्या महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकूयात, कारण सगळ्या जगाचं लक्ष लागलंय कोरोनाची लस कधी येणार याकडे। आणि आता कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठानं एक लस तयार केलेली असून पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये भारतात त्या लसीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद देखील साधणार आहेत। देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ते राज्यांच्या प्रमुखांकडून आढावा घेतील। आणि तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे 16 मे नंतर देशात एकही कोरोना रुग्ण आढळणार नसल्याचा दावा नीति आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी केलाय। तर आता या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला कोरोनाच्या लसीसंबंधातली दिलासा देणारी बातमी आहे। कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापीठानं एक लस तयार केली आणि पुढच्या 2-3 आठवड्यात भारतात त्या लसीच्या चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे। ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्यांना सुरुवात झाली आणि ब्रिटन पाठोपाठ आता भारतातही चाचणी होण्यास सुरुवात होणार आहे। सीरमने यापूर्वी मलेरियावरील लसीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत सहकार्य केलं होतं, तर आता कोरोनाच्या लसीच्या उत्पादनाची तयारी सीरमने केलेली आहे। साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मनाली दिलासादायक अशी अतिशय चांगली बातमी आहे की कोरोनाच्या संदर्भातील जी लस आहे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सीरम इन्स्टिट्यूट जी भारतातली इन्स्टिट्यूट आहे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून डॉक्टर हेरी यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 6 ते 7 देशांचं पथक हे याच्यावरती संशोधन करत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ब्रिटनमध्ये सकारात्मक चाचण्या पुढे झालेल्या आहेत, सकारात्मक ज्या लसीची चाचणी झाली त्या सकारात्मक रिझल्ट आलेले आहेत, निकाल आलेले आहेत। त्यामुळे देशभरात 7 जगातील 7 देशांमध्ये याचं उत्पादन करण्याची परवानगी घेण्यात आलेली आहे आणि त्याचं उत्पादन देखील सुरू झालं आहे। ब्रिटनमध्ये देखील उत्पादन सुरू झालेलं आहे, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 60 लाख व्हॅक्सिन बनवण्याचा प्रयत्न आहे। तर त्यानंतर हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 1 कोटीच्या जवळपास सीरम हे लसी बनवणार आहे। पुण्यातील जी सीरम इन्स्टिट्यूट आहे त्याच्या ती इन्स्टिट्यूट या डॉक्टर हेरी यांच्यासोबत काम करत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मलेरियाच्या संदर्भातली व्हॅक्सिन तयार करण्यामध्ये सीरमचा सहभाग होता, ज्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचेही लोक सहभागी होते आणि त्यांनी ती जी मलेरियाची व्हॅक्सिन आहे ती यशस्वीपणे पूर्ण केली होती। आणि त्यानंतर जगभरातल्या अनेक व्हॅक्सिनवरती त्यांनी काम केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सीरमचा इतिहास आहे की ज्या पद्धतीनं व्हायरसच्या संदर्भातील अनेक प्रकारच्या ज्या पद्धतीच्या व्हॅक्सिन असतात त्या तयार करण्याची, त्या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं आहे की सीरमच्या वतीने जी ही माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की ऑक्टोबर महिन्याच्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः ही व्हॅक्सिन भारतातील आणि देशातील सर्व लोकांना कसं कोरोनामुक्त करता येईल यासाठी या सीरम इन्स्टिट्यूट प्रयत्न करेल। म्हणाली नक्कीच, त्यामुळे या संपूर्ण घडामोडींकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत। आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। कोरोनामधून बरं झालेल्या तबलिगींना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना यांनी हे आवाहन केलेलं असून मौलाना मोहम्मद साद कंधारीवाली यांचं पत्रकाद्वारे आवाहन आहे। तबलिगींच्या प्लाझ्मानं इतरांवर उपचार केले जाणार आहेत। दिल्ली येथे कोरोना आजारातून जे लोक बरे झालेले आहेत त्यांनी आता रक्तदान करावं असं आवाहन तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद कंधावाली यांनी केलंय। तर या आवाहनाला प्रतिसाद देत तबलिगी जमातीच्या 2 व्यक्तींनी रक्तदान करण्याचं जाहीर केलंय। मौलाना साद यांनी जे पत्रक काढून आवाहन केलं होतं त्याला या 2 व्यक्तींनी प्रतिसाद दिलेला आहे। तर राज्यात कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला केंद्राची मान्यता देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। या थेरपीच्या सहाय्याने रुग्णावर उपचार केले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं असून याशिवाय
वेळ आणि किटची बचत करणारी पूल टेस्टिंगला सुद्धा मान्यता देण्यात आल्याचं सांगितलं। धारावीसारख्या हॉटस्पॉटवर या पूल टेस्टिंगचा मोठा फायदा होणार आहे। हर्षवर्धनजी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याबरोबरची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जी संवाद झाला त्यामध्ये आमचा मागच्या आठवड्यापासून सातत्याने आग्रह होता की प्लाझ्मा मान्यता द्या। तर त्यांनी निश्चित प्रकारे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने मान्यता दिलेली आहे आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये सुद्धा आता त्यांचा आग्रह आहे की आपण प्लाझ्मा थेरपीचा वापर जरूर करावा। तर आता महाराष्ट्रात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 8068 वर पोहोचली आहे। तर राज्यात आतापर्यंत 342 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला असून मुंबईत 5407 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। तर महाराष्ट्रात आतापर्यंत 1188 रुग्ण हे कोरोनामुक्त देखील झालेले आहेत। याविषयी अधिक जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत। थेट स्वातीकडे आपण जाणार आहोत। स्वाती, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होती आणि आता हा आकडा 8000हून अधिक झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच, आणि जो आकडा वाढतो तो अधिक वाढेल आणि त्यासाठीच मुंबईमधील किंवा मुंबईच्या आसपासच्या काही शहरांमध्ये कंप्लीट लॉकडाऊन हा घोषित करण्यात आलेला आहे। आता कंप्लीट लॉकडाऊन म्हणजे काय? तुम्हाला भाजी पण नाही खरेदी करता येणार किंवा तुम्हाला अन्नधान्याच्या वस्तू ज्या आहेत त्या पण खरेदी करता येणार, त्या तुम्हाला ऑनलाईन मागवाव्या लागतील। इतका हा कंप्लीट लॉकडाऊन आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दुधासाठी आणि औषधांसाठीच बाहेर पडावं लागेल। जर मी तुम्हाला माझ्या मागची ही दृश्य दाखवते की लोकांचं असं नाकावर उभं राहणं हे स्पष्टपणे दाखवतं की कंप्लीट लॉकडाऊन अशी कुठली संकल्पनाच इथे नाहीये। गेली 5 दिवस भाईंदरमध्ये हा कंप्लीट लॉकडाऊन लागू करण्यात आला, कारण 22 मार्चला पहिला पेशंट सापडला म्हणाले आणि त्याच्यानंतर अवघ्या 25 दिवसात 106 रुग्णांची संख्या झाली। ते पाहता कंप्लीट लॉकडाऊनची गरज आहे असं पालिका प्रशासनाला वाटलं आणि आयुक्त डांगेंनी हे कंप्लीट लॉकडाऊन घोषित केलं। पण त्यानंतर ही आपण सोमवारी सकाळची दृश्य दाखवतोय की कशा पद्धतीनं ह्या कंप्लीट लॉकडाऊनला पण हरताळ फासला जातोय आणि लहान मोठ्या गोष्टींसाठी लोकांचं फिरणं अगदी रोजच्यासारखं सुरू आहे। हे मात्र नक्की आहे की मोठ्या संख्येने लोक नाही आहेत, मोठ्या संख्येने लोकांनी मानलेलं आहे, पण ही जी काही बाहेर येणारी गर्दी दिसते, लोकांच्या हातातल्या मोठ्याल्या पिशव्या दिसतात, ते हेच सांगतं की कुठेतरी काहीतरी खरेदी करून येत आहेत आणि याचाच अर्थ छुप्या पद्धतीने दुकानंही उघडी आहेत, लोकांना मिळतात या गोष्टी। आपण जरा यांच्याकडची पिशवी दाखवूया आणि या पिशवीवरून आपला थेटपणे अंदाज येतोय की लोक छुप्या पद्धतीनं खरेदी करतात आणि छुप्या पद्धतीनं विकलीही जातात। आणि म्हणून कदाचित जर हा लॉकडाऊन 3 मे नंतर वाढला तर आश्चर्य वाटायला नको, कारण असिम्प्टमॅटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये लक्षणं नाहीत असे अनेक रुग्ण आढळलेत। म्हणजे काय तर मी अशी बरी वाटतेय पण माझ्यात कोणतीही लक्षणं नाही, पण जर मी स्वतःला चेक करून घेतलं तर कदाचित मी पॉझिटिव्ह येऊ शकते। अशा रुग्णांची संख्या खूप वाढली आणि त्याच्यामुळे एकमेकांशी संपर्क होण्यानं अनेकदा ही संख्या खूप येत्या काळात वाढूही शकेल, पण लोक मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात। 8000चा आकडा राज्यात पार झालेला आहे, मुंबईमध्ये 5000चा आकडा पार झालेला आहे आणि अशात हा आकडा जर अधिक वाढतोय अशी भीती वाटते। म्हणजे धारावीसारख्या भागामध्ये काल साधारणतः 25 पेक्षा अधिक रुग्ण आढळले फक्त एकट्या धारावीमध्ये। आणि जर आपण जी साऊथ म्हणजे जो वरळीचा पट्टा आहे तो बघितला तर त्याची जी रुग्णसंख्या आहे ती थेट 600 वर गेली आहे। मनाली साधारणतः 300 पेक्षा जास्त रुग्ण असणारे मुंबईतले 6 वॉर्ड आहेत। याच्यावरून आपल्याला अंदाज लागू शकतो की रुग्णांची संख्या वाढते आणि त्यासाठी लॉकडाऊन म्हणजे घरी राहणं, कुठल्याही लहान गोष्टीसाठी बाहेर न पडणं हा एकमेव सध्या तरी उपाय आहे। अगदी खरं आहे। हा आकडा वाढला तर असं नको व्हायला की पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण मुंबईत स्वाती सील करण्याची वेळ येईल की काय। त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनला पूर्णपणे प्रतिसाद देणंच आवश्यक असल्याचं नागरिकांना वारंवार आपण आवाहन करतोय। धन्यवाद स्वाती या संपूर्ण माहितीबद्दल।
यानंतर बातमी आहे पुण्यामधली। मध्यरात्री ससून रुग्णालयामध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातल्या कोरोनाबाधित मृतांची संख्या 73 वर पोहोचली आणि जिल्ह्यातला आकडा जो आहे तो 78 वर गेलेला असून पुणे शहरात सध्या 1139 आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 1264 कोरोनाबाधित लोक आहेत। तर काल दिवसभरामध्ये शहरात 72 रुग्ण वाढलेले असून 165 रुग्ण आतापर्यंत तिथं बरे झालेले आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत। अद्वैत, आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये, मृत्यूच्या संख्येत सुद्धा आपल्याला वाढ होताना दिसतीये। चाचणी जी आहे ती खरं तर तिकडे स्वॅब टेस्ट चाचणी वाढवण्यात आलेली आहे, तर प्लाझ्मा थेरपी सुद्धा सुरू होते, तरी देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये काही घट होत नाहीये। मलाने आपण जर बघितलं तर आपण काही दिवसातला ट्रेंड पाहिला तर एका दिवसभरात 104 रुग्ण वाढले, त्याच्यानंतर पुन्हा 104 रुग्ण वाढले, त्यानंतर पुन्हा 90 रुग्ण वाढले आणि आता काल 72 रुग्ण वाढले। थोडासा आकडा 104, 90, 72 असा कमी जरी झाला तरी एकूण जो संसर्ग आहे तो निश्चितपणे चिंताजनक आहे, ज्याला आपण कोरोनाबाधित वेगानं पसरणं म्हणतो किंवा मृत्यूचा रेट जसं बघितलं आपण आकडा पुण्यामध्ये 73 किंवा जिल्ह्यामध्ये 78, त्यातही ससूनमध्ये जवळपास 50च्या वर। निश्चितपणे ही चिंताजनक गोष्ट आणि पुण्यामध्ये सुद्धा तेच आढळते, जसं स्वातीने सांगितलं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध आहेत, संचारबंदी आहे, लॉकडाऊन आहे, त्याचं गांभीर्य लोकांना कळत नाही आहे। जी वेळ दिलेली आहे ती वेळ ही अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आहे, मात्र अनेक ठिकाणी लोक गर्दी करतायत, झोंबड उडवत आहेत। आपण पाहिलं की मध्यरात्री म्हणजे रात्री 12 ते सकाळी 5 जेव्हा आता थोडीशी विश्रांती पोलीस पण घेणार अपेक्षित आहे, तर काही ठिकाणी मध्यरात्री पहाटे 3 ते 5 या वेळेत सुद्धा भाजी खरेदी सुरू आहे। त्यामुळे असं जर झालं तर निश्चितपणे मुंबई पुणे हे जे महाराष्ट्रामधले हॉटस्पॉट आहेत तिथं 3 महिन्यानंतर काय होणार हे सांगायला कदाचित ज्योतिषाची गरज भासणार नाही। आता आज पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सगळ्यांची, त्यामध्ये पण विचार केला जाईल, परंतु सातत्याने सगळेजण नेमकं आता काय निर्णय घेतला जातोय लॉकडाऊन बाबत हे आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर कळणार आहे। मात्र पुणेकरांना सुद्धा आता अधिक सावधानता बाळगायची आहे, कारण पुण्यामधली दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये। अद्वैत, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। बोलूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। देशामध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ते राज्यांच्या प्रमुखांकडून आढावा घेतील आणि लॉकडाऊन बद्दलच्या निर्णयांच्या दृष्टीने ही एक बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी याआधी 3दा संवाद देखील साधलेला होता। याआधी पंतप्रधानांनी दुसऱ्या टप्प्यातलं लॉकडाऊन वाढवण्याआधी मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतली होती आणि या बैठकीमध्ये बहुतांश मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती। त्यामुळे नेमकं आज काय ठरतं हे व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर स्पष्ट होईल। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।